श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. तात्या आणि तुम्ही देशात घर असल्यासारखं सहज वावरत असता. घरी तसेच आणि दारीही तसेच. धोतर, सदरा, काळी टोपी आणि कोट. खरंच वाटलं होतं त्याहीपेक्षा तुम्ही खूप साधे आहात असं म्हणू नकोस शांताराम. सभास्थानी त्यांची वाणी कडाडणारी सौदामिनी, शब्दांचा प्रवाह अबाध गतीने, अत्यंत निर्भय, तोलून मापून बोलावं असं कुठेही नाही. बॅरिस्टर असफ अली म्हणाले होते, अत्यंत कृश असणारी ही व्यक्ती प्रपातासारखी शब्दातून कोसळत असते अनिर्बंध. त्यांचे शब्द, त्यांची वाणी टोलेडोच्या तलवारीसारखे, परंतु घरात ते शांत असतात. सर्व नाती असली तरी ते स्नेहभावानं जपतात. येईलच तुला त्याचा प्रत्यय, मला माहीत आहे. ते संवेदनशील कवी आहेत. एकदा ते व्याख्यानात म्हणाले होते, मलाही एक वल्गना करू द्या, माझे गाणे मला गाऊ द्या. या जगात आपल्याला जर असेल तर आपला अधिकार हे हिंदू राष्ट्र म्हणवून घेण्याचा. हिंदू राष्ट्र हे ध्वजाखालीच आपल्याला सन्मानाने जगले पाहिजे. आपण जे बोलतो ते असत्य वल्गना आजच्या काळात वाटत असली तरी ते सत्य आहे हे पुढच्या पिढीला निश्चितच कळणार आहे. सत्यच होतं सावरकरांचं म्हणून. माझी ही वल्गना खोटी ठरली तर वेडा ठरीन मी, माझी वल्गना खरी ठरली तर प्रॉफिट ठरीन मी. माझा हा वारसा तुम्हाला देतोय, लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या. आणि असंच त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातही म्हटलं होतं. बोललात ना तात्या? शांताराम त्यांच्याकडे पाहत होता. तात्या त्याला दोन्ही हात जोडीत म्हणाले, धन्य आहे विजयराव आपटे तुमची, विलक्षण आहात तुम्ही. तात्या, आपण मला बहुवचनाने लाजवू नये. एवढ्यात शांताबाई आणि माई आल्या. बैठकीत बसलेले तात्या नारायण यांच्या हातावर प्रसाद देत म्हणाल्या, आज लवकर येणं झालं. आज एकादशीचं कीर्तन होतं. काही म्हणा माई, देवाचा प्रसाद मात्र छान लागतो. तो सत्यनारायण कथेचा शिरा असो वा आत्ताचं गुळखोबरं, आम्हाला प्रिय आहे तुम्ही आणलेला प्रसाद. शांताराम त्या दोघींच्या चरणाशी वाकत म्हणाला, आपल्या सेवेत राहण्याचा मान मला मिळावा. नारायण हसत म्हणाले, एक तात्यांचा शिष्य आहे हा शांताराम, हा इथेच राहील. दोघींना आता बोलण्यासारखं काहीच नव्हतं. संध्याकाळ अद्याप व्हायची होती. कार्तिकातली संध्याकाळ तशी जलद गतीने होते हे जाणूनच की काय, कलत्या माध्यांनी तात्या दादरच्या चौपाटीवर निघाले होते. निघाल्यावर वाटलं माई बरोबर असत्या तर 4 घटका अधिक बसलो असतो. परंतु छत्री घेऊन बाहेर पडताना आत डोकावत आपण म्हणतो, जरा बाहेर जाऊन येतो, आणि आतून नेहमीप्रमाणे आवाज येतो, सांभाळून जावं. चालता चालता मनोमन प्रसन्न हसले. विचारच करत नाही की कधी दर दिवशी होणाऱ्या संवादातील वाक्य एकत्र करून एक कोश तयार घेतला तर वाक्यांची केवळ पुनरुक्तीच असेल, पण 2 वाक्यातला संवाद मात्र वेगवेगळे आशय देऊन जाईल. माईंनी कधी विचारलं नाही की कुठे चाललात. आल्यावर हातात पाण्याचं फुलपात्र घेऊन उपस्थित. आपण सांगितलं तर ठीक, माई विचारणार नाही. बाबा, येसूवहिनी, माई ह्या व्यक्तीऐवजी आक्रस्ताळ्या व्यक्ती असत्या तर घरात विसंवादाच घडला असता. बाबांसारखा सभ्य मनमिळाऊ दुसरा कोणी बंधू असूच शकत नाही. किती सोसलं त्यांनी. येसूवहिनींच्या मृत्यूच्या वेळी ते अंदमानमध्ये होते. कसं पचवलं त्यांनी सारं. आणि बाळ नारायण, त्यांनी तर आम्हा दोघांना मनोभावे सांभाळलं. दैव दुर्लभ बंधुत्व. चालता चालता वाळूचा भाग आला आणि समोर विशाल सागर किनाऱ्याकडे गतीने लहरी लहरीतून येताना दिसला आणि प्रकर्षाने वाटलं माईंना आणायला हवंच होतं. ते शांत बसले. सागर किनारा नेहमीच त्यांच्या मनातली विचारांची आवर्तनं आणत होता. शांत रहा, संयम ठेव. मनातून उफाळलेलं बोलताना स्पष्ट केलं तरी सर्व प्रतिक्रियांना सामोरी जा. गर्भगळीत होऊ नकोस, खचू नकोस, असा प्रौढ सल्लाही देत होता. काल परवाच माई म्हणाल्या होत्या, आजकाल आम्ही पाहतोय जो उठतो तो तुमच्यावर टीका करतोय, पेपरमधलं सांगतोय, वाचून आपला विश्वास आपल्याला क्लेश होतात. माई, तुम्ही पण ना उगाच मनाला लावून घेता. असं समजा आम्ही अत्याधिक लोकप्रिय आहोत म्हणून जे दोष दिसत असतील त्यावर टीका होते. आणि बघा माई, चिखल उडवणारे हातच बरबटले जातात. जाऊ द्या, सोडून द्या माई तुम्ही. आपल्या पतीवर कोणी टीका केली तर आम्हाला कशी बरं प्रिय असेल. आम्ही केवळ पती नाही, केवळ पिता नाही, तर भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध वचनबद्ध असलेले एक सैनिक आहोत. आमचं एकच एक लक्ष्य आहे, भारतभूमीचं स्वातंत्र्य. त्यासाठी आम्ही जे बोलतो ते त्यासाठी.
सत्य सूर्यावरही अनेकदा कृष्णमेघ येतात. तसंच आमच्यावरही टीका होते. तुम्ही आजच ऐकतायत का टीका? परंतु परंतु माई, विवाहाच्या पहिल्या रात्रीच आम्ही आमच्या जीवनाची, कार्याची, ध्येयाची कल्पना दिली होती. त्यानंतर अंदमानातून सुटका झाल्यावरही लोकांनी कमी व कमी का टीका केली? खरं तर बाळने राजबंदीसह आमची सुटका व्हावी म्हणून सहस्रावधी सह्या घेतल्या. ज्यांनी सह्या दिल्या ते तर आमच्यासाठी प्रयत्न करतच होते. खरं आहे आपलं, अंदमानातून आपण परत येण्याची शक्यता कमीच होती. बाळभाऊजींनी आपल्या भावासाठी म्हणून स्वाक्षरी मागितल्याच नव्हत्या. एका देशप्रेमीसाठी देशाचा सच्चा भक्त म्हणून स्वाक्षरी अभियान चालवलं होतं. अगदी सत्य आहे माई, एवढं मनाला लावून घेऊ नका. समाज आणि समाजातली माणसं एकाच प्रवृत्तीची असती तर केवळ सत्याग्रहाने, बहिष्कार, आंदोलन, शस्त्रांनी लढली असती, हातात बंदुका घेऊन लढली असती. एकाच मार्गाने सारे जात नाहीत, अगदी लक्ष एक असलं तरीही. अहिंसा मात्र पटते तुम्हाला? कधी नव्हते, माईंनी विचारलं आणि ते हसले. 150 वर्ष पारतंत्र्याला होत आलीत आणि 1915ला चंपारणचा सत्याग्रह झाला. 1921मध्ये महात्माजींनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा मार्ग चूक नव्हता, परंतु एखाद्या निर्ढावलेल्या डाकूला समजवण्यात वेळ घालवणं कितपत योग्य आहे? 1857पासून सशस्त्र क्रांतीची बीजं पेरली गेली, ती जागोजागी प्रगटली. म्हणूनच देशाला स्वातंत्र्य मिळण्याचे संकेत मिळू लागले. शस्त्रांनी लढा दिला, परंतु संघटित नसल्याने विलंब झाला. भारतात बहुसंख्य लोकांना युद्ध नको असंच वाटतं. आम्हालाही युद्ध नको आहे, परंतु युद्धाशिवाय स्वातंत्र्य कोणाला तरी मिळालं आहे का? विश्वातला कोणता देश अहिंसेतून प्रगटलाय? माई, देशाला स्वातंत्र्य मिळावं एवढीच त्यांची प्राणांतिक इच्छा असते. त्याला उपाधीची गरज नसते. परंतु माई, तुम्ही असे प्रश्न का विचारताय? काही नाही, सहजच. काही नाही आणि सहजच नाही. तुम्ही स्वतः असे प्रश्न विचारणार नाहीत. घरचं सांभाळताना कानावर बैठकीतून पडेल ती माहिती अत्यंतिक श्रमाने विसरूनही जाता. म्हणजे तुम्ही सखोल अभ्यासकही नाही. बाळभाऊजी आणि शांताबाई बोलत होते तेव्हा मी फुलवाती करत तिथे बसलो होतो. माई, तुम्ही इतकं केलं की आम्ही चकित होतो. आल्या गेल्यांचं स्वागत, आपुलकीने चौकशी, त्यांना जेवायला देणं, कधी कुरकुर केली नाहीत. सागर किनाऱ्यावर बसल्यावर तात्यांना हे सारं आठवत होतं. खरंच माई, काय प्रत्येकाच्या मनातले प्रश्न असू शकतात. आता बाळा अधिकाधिक सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे शांताबाई पण लक्ष घालू लागले आहेत. डॉक्टर असल्याने दवाखाना सुरू केला. कितीतरी गरजूंना अत्यल्प दरात सेवा देत होते. कितीतरी संघर्ष करणाऱ्या क्रांतिकारकांना गुप्त मदत करत होते. संध्याकाळ नारळाच्या झावळ्यातून लपंडाव खेळत होती. नारायण आणि आपण एकाच इमारतीत राहतो. नारायणकडे वास्तव्याला असले तर त्यांचं कार्य चौफेर चालू होतं. शांताबाई त्यांची सेवा करीत होत्या. खरंच 3 सावरकर बंधू त्यांच्या सुगृहिणींमुळे नांदतायत, असं वाक्य काहीच दिवसांपूर्वी कुणीतरी उपहासात्मक शब्दात म्हटलं. त्यावेळी आपण गमतीत घेऊन उत्तरही दिलं होतं. परंतु या क्षणी मात्र वाटतं, श्रीमंत असलेल्या ह्या 3 स्त्रिया धन नसलं तरी सासरी समाधानाने नांदल्या. पतीचा आदरच केला नाही तर त्यांच्या कार्यात दुधात साखर मिसळावी तशा मिसळून गेल्या. परिश्रम, गरिबी याचं प्रदर्शन न करता त्याला सुखाची परमावधी मानली. सुख हे धनात नसून सुख मानण्यात धन्यता मानली त्यांनी. खरंच सुवर्णाच्या कोंदणात बसवाव्या अशा लखलखीत हिरकण्या आहेत या. त्यांचं मन आनंदाने भरून आलं. आपली संपत्ती आहे आपली पुस्तकं, आपलं वैभव आहे या 3 हिरकण्या आणि संपन्नता आहे 3 बंधूंच्या घट्ट नात्यात. आणखीन काय हवं? किती विलक्षण विधान पूर्ण नाहीच. आपल्याला हवंय देशाचं स्वातंत्र्य, आपल्याला हवं हिंदुत्व, आपल्याला सर्व धर्मियांनी संघटित होऊन राष्ट्रवादी होणं, व्यापक सर्वसमावेशक हिंदू राष्ट्र, स्वतःला प्रत्येकाला हिंदू म्हणून घेणं. वैदिक काळापासून हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्रच आहे. हिंदू राष्ट्र काही पावसाळ्यातल्या कावळ्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेलं नाही. ते कुणाशी तह करून झालेलं नाही. तो निव्वळ कागदी खेळ नाही, तर मागणीतूनही मिळालेलं नाही. चाल चलाऊ सोय पण नाही. ते याच भूमीतून वर आलंय, याच मातीत त्याची मुळं विस्तारली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातल्या अन्य कोणाचा द्वेष करण्याकरता लावलेला सोयीस्कर शोधही नाही, तर आपली उत्तर सीमा सांभाळणाऱ्या हिमालयाप्रमाणे ते भक्कम आणि प्रचंड सत्य आहे. तात्या मनाशीच बोलत होते. संध्याकाळ गडद झाली हे त्यांच्या लक्षात आलं. छत्री घेऊन त्यांनी पायात वाहण्या घातल्या. त्या वाळूतून चालताना त्यांची एक वहाण दुमडली आणि वाहणेचा अंगठा तुटला. तुटकी वहाण
आणि छत्री घेऊन सावरकर सदनजवळ आले. तेव्हा दारातच असलेल्या बाबांनी पुढे येऊन विचारलं, चप्पल तुटली का रे? आणि इतक्या अंधारापर्यंत जाऊ नये. हो बाबा, आत या, पाणी पिऊन जा. शांताबाईंनी गुळाचा खडा आणि पाणी आणलं. भाऊजी एकटेच गेलात? अगोदरच प्रकृती अशक्त, अशा वेळी या वयात सोबतीला कुणी असावं. वहिनी, तू नेहमी जे बोलते त्यावर प्रतिक्रिया देणं कठीण असतं. आपल्याकडून तर आम्ही शिकलो तात्या भाऊजी. बराच वेळ बोलून झाल्यावर तात्या माडीवर गेले. दार उघडून आत गेले तर माई देवघरात डोळे मिटून स्तब्ध बसलेल्या. तात्यांनी त्यांच्या खांद्याला स्पर्श करीत म्हटलं, माई, आज असं का बसलात? बराच वेळ त्या तशा बसून होत्या. माई, काय झालं तुम्हाला? सावध होत माई म्हणाल्या, कधी आलात? काही झालंय का? नाही नाही, आम्हाला काही झालं तरी चालेल, पण तुम्हाला काही होऊ नये. विश्वास तुम्हाला शोधायला गेला होता. कधीचाच. एकटे गेलात, सांगूनही गेला नाहीत. किती क्षीण झाला आहात अशा वेळी. आता आलोय ना. आपले डोळे पुसा आधी, विश्वास ठेवा. स्वातंत्र्य मिळेपर्यंत आम्हाला काही होणार नाही. लवकरच येणार होतो, पण विचारांच्या वेळेत भानच उरलं नाही. खाली आलात हे सांगायचं तरी. खरं आहे, परंतु वाटलंच नाही एवढी चिंता कराल म्हणून. विश्वास आला. तात्यांना पाहून त्याने निश्वास टाकला आणि म्हणाला, तात्या, मला घेऊन चला आता याच्या पुढे. मान्य आहे. तात्यांना काहीच बोलता आलं नाही. चला जेवायला, ते बोलले तसं माईंनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. आजवर जेवायला चला, मला भूक लागली आहे, हे शब्दही त्यांनी उच्चारले नव्हते. माई आत गेल्या. तात्या तसेच बसले होते. कितीही म्हटलं आणि थांबवलं तरी विचारांचं चक्र मात्र थांबत नव्हतं. जितकं म्हणून आपण हिंदुत्वावर भर देतोय, सर्वाधिक टीका होऊ लागली आहे. आश्चर्य वाटतं ते हिंदू लोकांचं. स्वाभिमान कुठे गुंडाळून ठेवलाय? देशात आज घडणाऱ्या घटना पाहता मुस्लिम अत्याग्रही आणि वरचढ होऊ लागले आहेत. नागपूरमध्ये अधूनमधून मुसलमान दंगली, वाद होत आहेत. सहन करतायत. ज्याचं स्वयमेव राष्ट्र आहे ते हिंदूच. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.